नमस्कार, मी निशा खोसरे. खूप खूप स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आपल्या यूट्यूब चॅनलचं नाव आहे मी अन्नपूर्णा निशा आणि आपल्या यूट्यूब चॅनलवर श्री स्वामी समर्थांचा फोटो ठेवलेला आहे. त्याच्यावर जाऊन क्लिक करा. तुम्हाला माझ्या छान छान रेसिपीज बघायला भेटतील. तर मैत्रिणींनो, मी आज तुमच्याशी एक झटपट अशी पटकन होणारी अशी रेसिपी शेअर करते आहे. ती म्हणजे आहे मुलांना अगदी आवर्जून आवडणारी, सगळ्याच मुलांना आवडणारी अशी ही रेसिपी आहे. आणि सगळ्या भाज्या पण त्यांच्या पोटात जातात. हे बघा, हे बीन्स आहे, टोमॅटो, गाजर, लसूण थोडा घेतला आहे, शिमला मिरची. तर हे बघा, हा आहे पास्ताचं पॅकेट. हा रव्यापासून बनवलेला आहे. 100% असं दिलं आहे इथे. आणि मैद्यापासून बनवलेला नाही आहे. त्यामुळे मुलांना आपण हे देऊ शकतो. केव्हा तरी रोज चपाती खाऊन किंवा टिफिनला रोज चपाती घेऊन मुलं कंटाळतात. म्हणून आपण एकदा तरी काहीतरी असं त्यांना वेगळं म्हणून देऊ शकतो. तर आता मी बनवत आहे बघा. पाणी गरम करत ठेवलं आहे. पाणी गरम झालं की याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि थोडंसं किंचित नावाला तेल टाकायचं आहे. तर थोडंसं मी मीठ आणि तेल टाकून घेते आणि भेटते तुम्हाला. एक 5 मिनिटानंतर आपण हे काढून घ्यायचं आहे गाळणीमध्ये आणि त्याच्यावर थंड पाणी ओतायचं आहे. कारण की थंड पाणी ओतलं की त्याची जी शिजण्याची प्रक्रिया आहे ना, ती थांबून जाणार आणि एकदम सुटसुटीत असे आपला हा पास्ता तयार होणार. तर मी तुम्हाला दाखवते. चाळण वगैरे घेते, पाणी घेते थंड. आता हे शिजले की नाही ते ओळखायचं कसं आहे बघा, सुरीने कापून बघायचं. आता हे शिजले आहे तर मी पाणी गाळून घेते. पाण्यातून आपण असं एका चाळणीमध्ये काढून घ्यायचे. गॅस काढून टाकायचा. हे पाणी असंच ठेवायचं, आपल्याला वापरायला भेटतं नंतर. आता हे काढून झाले तर ह्याच्यावर मी थंड पाणी टाकते. थोडंसं थंड पाणी टाकायचं. बघा, मी कढई ठेवली आहे. आपल्याला हवं तेवढं आपण तेल टाकून घेऊया. थोडंसं, तुमच्याकडे जर बटर असेल, अमूल बटर वापरलं तरी चालेल. माझ्याकडचं आत्ताच संपलाय त्यामुळे मी थोडंसं तेल टाकते. 1.5-2 पळ्या एवढं तेल टाकलं आहे. तेल गरम झालं की लगेच आपण टाकायचे आहे लसूण बारीक केलेली. आणि हे फास्ट गॅसवरच आपल्याला करायचं आहे. लसूण थोडासा परतून घ्यायचा आणि टाकायचा आहे आपल्याला कांदा. त्याच्यामध्ये तुम्हाला हवं तर तुम्ही मक्याचे दाणे पण टाकू शकता, त्याने आणखीन चव येते बघा. आता मी टाकते टोमॅटो. आता आपल्याला थोडंसं काळी मिरी पूड टाकायची आहे बघा, त्याने थोडं स्पायसी लागतं म्हणून थोडीशी टाकली आहे. आता गाजर टाकून घेऊया, कारण गाजर शिजायला थोडा वेळ लागतो.
याच्यामध्ये टाकावं लागेल आपल्याला थोडंसं लाल तिखट. तुम्ही घरातलं घेतलं तरी चालेल किंवा काश्मीरी लाल मिर्च पावडर असते त्याचं, हे मी ते घेतलं आहे बघा, काश्मीरी लाल मिर्च पावडर. याचा परतून मसाला व्यवस्थित घेतला की आता काय करायचं, थोडंसं पाणी टाकायचं आहे. जे आपण उकळून घेतलं आहेत ना पास्ता, तेच पाणी टाकायचं थोडंसं. आणि झाकण ठेवून एक 5 मिनिटं चांगली उकळी यायला द्यायची, पण तेव्हा गॅस बारीक करायचा आहे आपल्याला. आता एक हे बघा 2-3 मिनिटानंतर झाकण काढून बघूया आपण. आपली भाजी, टोमॅटो, कांदा वगैरे भाजी वगैरे टाकली आहे ना, गाजर, ते सॉफ्ट झालं आहे. आता मी बीन्स आणि शिमला मिरची टाकून घेते. आता याच्यामध्ये तुम्हाला कलर जर जास्त स्पायसी हवं असेल तर तुम्ही शेजवान चटणी टाकू शकता किंवा थोडंसं आणखीन मुलांना आवडेल असं टोमॅटो केचप टाकू शकता. मी टाकत नाहीये. थोडासा मी जो पास्ताच्या पॉकेटमध्ये मसाला असतो तो टाकणार आहे. आता परत आपल्याला थोडंसं पाणी टाकायचं आहे एकदा. आता मी ह्याच्यामध्ये पास्ता मसाला ऍड करते. ह्याच्यामध्ये पण थोड्या भाज्या आहेत, हे बघा, मिक्स केलेल्या असतात. तुमच्या पण मुलांना आवडेल, पटकन असं झटपट होणारी ही वस्तू आहे बघा. हे बघा एकदम असे हे बघा सळसळीत झाले आहेत, जरा पण चिकटलेले नाहीये कुठेही अंड्याला. तर आता आपण हे टाकून घेऊया. हा बघा, हा आपला मसाला पास्ता छान असा तयार आहे. सगळ्या भाज्या पण त्यांच्या पोटात होतात. ही भाजी नको, ती भाजी नको, कोणतीही भाजी खायला बघत नाहीत, नाटकं करतात रोज. म्हणून आपण हे असं काहीतरी करून द्यायचं त्यांना. मी थोडा मसाला कमी टाकला आहे. तुम्हाला जर हवं ना तर तुम्ही जास्त टाकू शकता आणि टोमॅटो केचप ॲड करू शकता याच्यामध्ये किंवा शेजवान चटणी, त्याने आणखीन क्रिस्पी लागेल. अरे बघा, आता आपलं झालं आहे बनवून. तर मैत्रिणींनो, तुम्हाला ही बनवलेली रेसिपी नक्कीच आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नवीन असाल कोण तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया मग अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्हाला सर्वांना नमस्कार, बाय.